त्याच्या क्रौर्याला त्याच्या जिवंतपणी सुद्धा सीमा नव्हती. लग्नाच्या वेळी घाई झाली. आईवडिलांनी काळ वेळ जोग योग पत्रिका काहीही न जुळवता उर्मिला गौतमपासून तोडून या दुष्टाच्या माथी मारली. आईवडिलांना स्थळ बनून भेटायला आला तेव्हा हा नराचा नारायण झाला होता. घरी कोणी नाही, एकटाच आहे, अनाथ आहे. केविलवाणं समजून उर्मिलाच्या आईवडिलांनी तिच्यावर दबाव टाकला. आम्ही तुझ्याच भल्याचा विचार करतोय. त्या भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या फाटक्याकडून तुला काय सुख मिळणार आहे? जर तू आमचं ऐकलं नाहीस तर आमचं मरणमुख बघशील. भावनिक अत्याचाराला बळी पडून उर्मिलाने नाईलाजाने त्याचा स्वीकार केला. मन मोडून लग्न करून मुंबई गाठली. पहिले काही दिवस तर नव्याचे गेले, पण जसजसे दिवस उलटू लागले तसे त्याचे खरे रूप समोर येऊ लागले. नरातला नारायण तर फक्त एक सोंग होतं, खरा नराधम तर आता जागा झाला होता. एक भलं मोठं घर होतं. त्या घरात प्रभाकर एकटाच राहायचा. शेजारी पाजारी काही कुटुंब राहत होती. उर्मिला जेव्हा लग्न करून आली तेव्हा शेजारच्या बायकांच्या चेहऱ्यावर कुतूहलासहित तिच्यासाठी फक्त सहानुभूती दिसत होती. त्यात एक आश्चर्य दाटून भरलेलं होतं. काही बायकांनी तर कुजबूज केलेली तिने पाहिलं, काहींनी तर तोंडावर हात ठेवून घेतला. उर्मिलाच्या नजरेतून हे नक्कीच निसटलं नव्हतं. उर्मिलाला हे समजण्यास काही काळाचा अवधी लागला. कोणीही बाई घरी येत नसत किंवा साधी घराकडे फिरकत सुद्धा नसत. उर्मिलाने एके दिवशी अंगणात कपडे वाळू घालताना सहजच शेजारच्या काकूशी 2 शब्द बोलायला पुढाकार घेतला, पण त्या बाईने सरळ सरळ कानाडोळा करत आपलं घर गाठलं. एक मात्र खरं होतं की या एकट्या बॅचलर प्रभाकरची, जो आता विवाहित आहे, त्याचे विवाहपूर्वी कॉलनीमधील लोकांशी संबंध चांगले नव्हते. 11चा सुमार. रस्त्यावरून पाठलाग करीत उर्मिलाच्या मागावर आलेली अवकाशातील ती घनदाट मळभ अचानक आसमंताने गिळून घेतली होती. उर्मिलाला सोबत घेऊन सुलभा आजी गौतमच्या दाराशी आली. पूर्वेला रस्त्याच्या कडेला खिंडार भिंतीच्या पल्ल्याड उभ्या औदुंबराच्या फट पोकळी संधीमधून सूर्याच्या शलाका फेकल्या जात होत्या. उन्हाची हलकेशी कड अंगणातील तुळशीवर येऊन पडली होती. पुरी, तू आता आत जा. गौतम आल्यावर तो जे म्हणेल सांगेल ते ऐक. नाही नाही, मला आतमध्ये नाही जायचं आजी. घाबरू नगस, तो येणार नाही. तू सुरक्षित आहेस आता, आजी जरा दरडावून म्हणाली. हे घे, हे खा. आजीने आपल्या पदराच्या गाठीमध्ये बांधलेले एक उंबराचं पिकलेलं फळ अर्ध तोडून उर्मिलाच्या हातामध्ये ठेवलं. आज जशील तशी खा. उर्मिलाच्या पाठीला ढकलत आजीने तिला फाटकामधून आत लावली. आजी स्वतःशी काही बाही बडबडत त्या खिंडाराच्या दिशेने चालत गेली. खिंडाराजवळ पोहोचत आजीने एक कटाक्ष मागे वाळून टाकला. जा, थांबू नको. उर्मिला भराभर चालत घराच्या पायऱ्या चढून दाराशी आली. किल्लीने दाराचे कुलूप काढले आणि घामाघूम चेहऱ्याने आतमध्ये येऊन सोफ्यावर बसली. न जाणे कसे, पण घराची सर्व खिडक्या सताड उघड्या होत्या. घरामध्ये एक मोकळी कोमट हवा पसरली होती. प्राणवायू उच्च भासत होता. घरात सध्या तरी तजेलदार वातावरण होते. मन प्रसन्न आणि मनावरील ताण देखील कमी वाटत होतं. उर्मिलाने या झालेल्या बदलाची फार खोल शहानिशा करणे महत्त्वाचे समजले नाही. बाह्यकृतीचे हे बाजूचे परिणाम देखील असण्याची शक्यता होती. कदाचित आपण येण्यापूर्वी गौतमचे हे घर, ही वास्तू नेहमीच अशी सकारात्मक असावी, हा देखावा कितपत टिकणार याची तिला कल्पना नव्हती. दक्षिणेकडे किचनचा पडदा देखील उघडा होता. पडद्याशेजारी गौतमच्या आजोबांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो टांगलेला होता. फोटोवर सुकलेला हार लटकत होता. फोटोमधील चेहरा अतिशय गंभीर होता. लांबट ओढलेला, वयस्क, स्निग्धभाव असण्याची किंचित झलक दिसत होती. उर्मिलाने आपल्या पदराने आपल्या चेहऱ्यावरील घाम पुसून घेतला आणि पदर खाली होताच उर्मिलाची नजर गौतमच्या फ्रेमवरती पडली. अचानक उर्मिलास फ्रेममधील चेहऱ्यावर एक बदल जाणवला. चेहरा आता ओढलेला नव्हता, भाव गंभीर नव्हते. नजर जराशी खाली आली होती. आपसूक उर्मिलाची नजर त्याच्यावर एकाग्र झाली. तिची नजर त्या फ्रेममधून बाजूला हटणे असंभव झालं होतं. ती नजर मनाला अस्वस्थ, बेचैन आणि अस्थिर करीत होती. त्यामध्ये कणाकणाने नवा बदल दिसून येऊ लागला. डोळ्यांमधील स्नेह गेलं. हळूहळू छद्मी क्रूर भाव उमटले. मिटलेले ओठ चक्क हालचाल करू लागले. एकदा तर पापणीसुद्धा लवली आणि उर्मिलाच्या काळजाचा ठोका चुकला. ओठ हाता वासले, विचकले आणि हसू विस्फारले गेले. ओठांचे कोपरे गालात शिरू लागले. फ्रेमवरील काच जणू काही लवचिक भासू लागली. फोटोमधील चेहरा मानेपासून पुढे येऊ लागला. टणक काच रबरागत ताणली जाऊ लागली. उर्मिलाची पाचावर धारण बसली.
अंगावर लागोपाठ शहाऱ्याची लहर उठली. त्या चेहऱ्यावर एक गहिरे मिश्किल हसू उमटले. खेळ पुन्हा सुरू झाला आहे. पुन्हा तो परत आला आहे. उर्मिलाने पुन्हा घाम पुसायला पदराचा कोपरा उचलला आणि तेव्हा अचानक हातामधील फळावर नजर पडली. उंबराचं फळ. पोरी, आज गेल्या गेल्या हे खा. उर्मिलाने मागचा पुढचा विचार न करता त्वरित विचार कृतीत आणला आणि पटकन फळ खाऊन घेतलं. डोळे मिटून तिने ते फळ चावून त्याचा रस आणि गर गिळून घेतला. तसे उर्मिलाच्या मनातील भीती अगदी नाहीशी झाली. जसे वाऱ्याची झुळूक यावी आणि पृष्ठभागावरील धूळ उडून जावी तसंच काहीसं. चेहऱ्यावर एक हवेचा झोट लागला आणि उर्मिलाचा पूर्ण घाम सुकवून गेला. उर्मिलाने विश्वासार्ह आपले डोळे उघडले आणि डोळे उघडताच तिची नजर फोटो फ्रेमवर पडली. फ्रेममधील वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव ओसरले होते. तीच स्निग्ध स्नेहपूर्ण मुद्रा परत आली होती. उर्मिलाने सुस्कारा देत आपल्या ओंजळीत आपला चेहरा घातला. उठून ती चहा करण्यासाठी किचनमध्ये आली आणि चहा ठेवताच बाहेर गौतमची बाईक वाजली. गौतम वर्कशॉपमधून परत आला होता. तेव्हा दारामध्ये त्याला उर्मिला उभी दिसली. कधी नव्हे ते उर्मिलाच्या चेहऱ्यावर त्याला हसमुख भाव दिसत होते. उर्मिला प्रसन्न दिसत होती. तिला प्रसन्न पाहून गौतमला देखील हायसं वाटलं. तो पायरी चढून आला तसे नाकात चहाचा घमघमाट सुटला. बऱ्याच दिवसांनी तुला हसताना पाहतोय. मग चलायचं? डॉक्टरकडे जाऊया? आधी चहा घे, मग निघूया. गौतम आत आला तसे त्याने एक संशयाने भरलेली नजर पूर्ण घरभर फिरवली आणि त्याच्या मनात निरंजन डोकावलं. शंका म्हणून गौतमने विचारणा केली, उर्मिला, सगळं ठीक होतं ना? तुला काही त्रास नाही ना झाला? उर्मिलाकडे उत्तर होतं. ती गौतमच्या पाठीमागे भिंतीवरील फोटो फ्रेम पाहत होती. उर्मिला, नाही गौतम, मला कसलाही त्रास नाही झाला. आपण निघूया. दुपारच्या वेळी गौतम उर्मिलाला आपल्या बाईकवर घेऊन डॉक्टर सर्जेराव यांच्या क्लिनिकवर आला. क्लिनिकमध्ये कोणीही दिसत नव्हतं, पण एक कंपाऊंडर जरूर होता. त्याला कदाचित सांगून ठेवण्यात आलं असावं की अशी अशी 2 माणसं आज येणार आहेत. म्हणूनच तो या दोघांना बघताच क्लिनिकच्या पायरी उतरून खाली आला. तुम्ही गौतम शहाणे का? हो, मीच तो. डॉक्टर सर्जेराव म्हणाले होते तुम्ही आज याल म्हणून. आज क्लिनिक बंद आहे, पण डॉक्टरांनी त्यांचे घरचा पत्ता ठेवलाय. त्यांच्या घरीच डॉक्टर भालेरावांची भेट होईल असं ते म्हणाले. हा घ्या पत्ता. कंपाऊंडरने गौतमकडे पत्ता सोपवला. गौतमने पत्ता वाचून कागद खिशात ठेवला. स्टेशनच्या पलीकडे जावं लागणार. उर्मिला बाईकवर बसली आणि गौतमने गाडी स्टार्ट केली. दोघेही दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. परिसर जुना दिसत होता, पण आजूबाजूची घरे पाहता एरिया पॉश आणि प्रतिष्ठित वर्गवारीचा दिसत होता. महागड्या गाड्या प्रत्येक घरासमोर, माफ करा, बंगल्यासमोर उभ्या होत्या. त्यात आपण बाईक घेऊन आलो याचं गौतमला जरा लाजिरवाणी गोष्ट वाटत होती. दिलेल्या पत्त्यानुसार गौतमने ती लेन हेरली आणि बघतो तर एका बंगल्याच्या बाहेर चक्क डॉक्टर सर्जेराव उभे होते. जणू काही डॉक्टर त्याचीच येण्याची वाट बघत आहेत. गौतम? दुरूनच डॉक्टरांनी हात दाखवला आणि गौतमने बाईक त्यांच्या दिशेने घेतली. बाईक फाटकातून आत घेण्यात आली. पत्ता सापडायला काही अडचण? नाही डॉक्टर, पत्ता सरळ होता. डॉक्टर घरी असल्यामुळे आपल्या साधारण वेशात उभे होते. टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट. इतकं अनौपचारिक तर नाही म्हणता येणार, पण हे स्वागत अगदीच फ्रँक वाटत होतं. जणू काही ही घरचीच बाब आहे. डॉक्टर, भालेराव आले आहेत. तुमचीच वाट बघतोय आम्ही दोघेही. एका साधारण रुग्णासाठी एवढं वाट बघण्यासारखं काय असावं? जास्त पैसे तर उकडवणार नाहीत ना? या डॉक्टर सर्जेरावला आपण काही खोलात ओळखत नाही. आजकाल कोणाचा काय भरवसा? उर्मिला आणि गौतम दोघांच्या मनामध्ये चलबिचल सुरू होती. न राहून गौतमने विचारलं, डॉक्टर, ही भेट तुमच्या क्लिनिकमध्येही झाली असती, पण इथं घरी का? मानवसपाचार तज्ज्ञाची तपासणी नेहमी रुग्णाचे कम्फर्ट राखूनच केली जाते गौतम, आणि यासाठी उपकरणाची गरज काय? क्लिनिकमध्ये पेशंट माझ्या मानगुटीवर बसून राहणार आणि त्या हैगईमध्ये डॉक्टरांना उर्मिलाला तपासणे देखील कठीण गेले असते. काळजी नको करूस, तुम्ही दोघेही इथं सुरक्षित आहात. डॉक्टर सर्जेरावने दिलासा दिला आणि दोघेही निश्चिंत होऊन आत पदार्पण केले. हॉलमधील देखावा एखाद्या डॉक्टरच्या घराला साजेसा असा होता. एक मूलकरीण दोघांसाठी पाणी घेऊन आली. दोघांनी पाणी पिऊन पेले परत ठेवून दिले आणि डॉक्टर सर्जेराव आतल्या खोलीमधून डॉक्टर भालेराव यांना घेऊन बाहेर आले. जरासा लठ्ठ देह, डोळ्यावर सोनेरी चष्मा, डबल चिनवर दाढीची, ओठावर मिशीची निळसर झलक, कपडे कडक इस्त्री केलेले, पन्नाशी उलकलेले आणि जरासे उंच असे डॉक्टर भालेराव समोर आले. त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त होतं आणि आवाज अगदी गहिरा असणार हे गौतमने भाकीत केलंच होतं, आणि तसंच झालं.
डॉक्टर भालेरावांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि येऊन ते दोघांच्या समोर सोफ्यावर आसनस्थ झाले. बसताच क्षणी त्यांची बारीक तीक्ष्ण नजर उर्मिलेच्या ओरबलिरब जखमेच्या वर्णावर पडली. हॅलो, मी डॉक्टर सदाशिव भालेराव, सायकॅट्री, MBBS अँड MD. तुम्ही गौतम आणि या उर्मिला, बरोबर? अगदी बरोबर. डॉक्टरांनी आमची केस तुमच्या कानावर घातलीच असेल. ऑफकोर्स. डोळ्यावरच्या चष्मा सावरत पुन्हा डॉक्टर भालेराव उर्मिलेच्या जखमेकडे पाहत न राहून म्हणाले, ही जखम केव्हाची आहे? उर्मिलाने उत्तर देण्याआधी गौतमकडे बघितलं. गौतमने मान हलवून होकार दिला. घाबरू नकोस मुली, निर्धास्तपणे सांग. परवा रात्री. उर्मिलाचा आवाज अगदी खालावलेला होता. तुम्ही दोघांचीही नखं मला दाखवा. गौतम आणि उर्मिला दोघेही जरा गोंधळले आणि दोघांनी आपापले हात पुढे केले. ते पाहण्यासाठी मागून डॉक्टर सर्जेराव देखील सोफ्यावर हात ठेवत पुढे झुकले. दोघांच्याही बोटांची नखं बोथट दिसत होती.